पुणे शहरात अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत आणि असाच एक काम जे आहे ते पुण्यातील कोथरूड डेपो या परिसरात सुरू आहे। मात्र जे रिडेव्हलपमेंटचं काम आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण पुण्यातील कोथरूड भागात एका जुन्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट जे सुरू आहे ते आपण जर पाहू शकलात तर हा संपूर्ण सोसायटीचा जो जुन्या सोसायटीचा भाग आहे तो अक्षरशः एका बाजूला गेलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की ही साइट जेव्हा तोडायला घेतलेली आहे ती कुठल्यातरी चुकीच्या पद्धतीने तोडल्याचा भीती जी आहे ती वर्तवली जाते आणि याचमुळे या शेजारच्या इमारतीतील जे रहिवासी आहेत त्यांना मात्र भीती निर्माण झालेली आहे। कारण हा सगळा जो मलबा आहे हा सगळा भाग आहे जर तो कोसळला तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जीवितहानी सुद्धा होऊ शकते अशी भीती जी आहे ती या ठिकाणी उद्भवल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। एक जुनी इमारत आहे त्या ठिकाणी नवीन इमारत होण्यासाठी आपण जर हा भाग पाहिला तर एका पूर्ण साइडला झुकलेला भाग आहे आणि जेणेकरून दुसऱ्या इमारतीवर जर हा कोसळला तर मोठी हानी जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर ज्या बाजूला असलेल्या एका सोसायटीत मी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नागरिक जे आहेत ते दुपारपासूनच खरं तर घराच्या बाहेर आहेत। अग्निशमन दलाचे अधिकारी पोलीस अधिकारी असतील हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। काका नेमकं काय प्रकार झालेला आहे, तुम्ही या सोसायटीत राहता का, काय नेमकं सगळं झालं? दुपारी 3:30च्या दरम्यान जोरात आवाज आला आणि ही भिंत अशी इकडे झुकल्यासारखी झाली आणि नंतर पावसामुळे परत अशी कल्ली इकडे। पण मग तुम्ही दुपारपासून घाबरलेले आहात का, बाहेर पडलेला आहात का, काय घरातली काय घाबरल्या, महिला घाबरल्या, मुलं घाबरले, आम्ही पण घाबरलो। कारण पोलिसांनी वगैरे सांगितलं की आम्हाला कुणीही जाऊ नका आतमध्ये, ते कधी पडेल सांगता येत नाही। तुम्ही सांगा काय थोडक्यात प्रोसेस झाली, दुपारी आवाज आला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एका वेगळ्या दिशेला ही झुकलेली आहे बिल्डिंग, काय सगळी एंटर? आता दुपारी 2:45च्या दरम्यान एवढा जोरात आवाज झाला, त्यांची जी वरची 2 मजले त्याची जी भिंत आहे कॉलम कोसळला आणि आमची एक साईडची जी भिंत आहे ती तुटलेली आहे पूर्णपणे। आणि आता जो मलबा आहे तो जवळपास आमच्या खिडकीपर्यंत आणि त्यांनी जो पत्रा लावला आहे तो खालून 2 मजल्यापर्यंतच लावलेला आहे, वरती काहीच नाही आहे। दुसरी गोष्ट त्यांनी इंटिमेशन दिली नाही शेजारच्यांना की आज आम्ही हे काम करतो आहोत आणि तुम्ही जरा सावधगिरी बाळगा, त्यांनी काहीच हे इंटिमेशन नाही। त्यामुळं आमच्या घरी लहान पोरं होती, झोपलेली होती, अक्षरशः सगळे घाबरलो, काय झालं नेमकं, भूकंप झाला काय, बिल्डिंग पडली काय झालं, आम्ही सगळे बाहेर पळत गेलो। बघतो तर शेजारची बिल्डिंग आमच्या भिंतीवर कोसळली आणि भिंत पूर्णपणे तुटलेली आहे आमची। अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत सर, काय नेमकं झालेलं आहे, आपण काय आता खबरदारी घेतली? आज दुपारी 3:15 वाजता आम्हाला कॉल आला होता, डायरेक्ट कॉल आमच्याच अग्निशमन केंद्रामध्येच आला होता नागरिकांचा, याच इमारतीतल्या नागरिकांचा कॉल आला की अशी परिस्थिती आहे साहेब, दुसऱ्या इमारत पाडण्याची त्यांची भिंत आमच्या इमारतीवरती पडून आमचं जीवन धोक्यात आलेलं आहे। हे धोका जाणून घेतल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ॲड्रेस घेतला आणि ॲड्रेस घेतल्यानंतर त्वरित त्यांना फोनवरच कल्पना दिली की कृपया सर्वांनी सावधगिरीने बाहेर व्हायला सुरुवात करा, आम्ही तिथे पोचतोच आहे। त्यानंतर आम्ही पूर्वी 5 मिनिटात तिथे पोचल्यानंतर नागरिकांना पहिले सर्व बाहेर पडलेत का नाही त्याची खात्री केली आणि मलबा बघितला तर एक साईडची भिंत कोलॅप्स, यांची सीमा भिंत कोलॅप्स झालेली होती। ती कोलॅप्स झालेली असल्यानंतर मग मी पुढच्या बाजूला जाऊन इमारतीचा अंदाज घेतला की इमारतीची परिस्थिती काय चालू आहे। ती इमारतीची परिस्थिती बघितल्यानंतर धोकादायक बघितल्यानंतर मी संबंधित विभागांना, आपत्ती व्यवस्थापन विभाग, घरपडी विभाग, त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त आमचे कोथरूड वॉर्ड ऑफिसचे यांच्याकडे आणि पोलीस यंत्रणेला ही कल्पना देऊन त्यांची मदत आणि माझी अग्निशामक दलाची एक एक्स्ट्रा कुमक मागून घेतली आणि त्यानंतर मग कार्य करताना आम्ही त्यांना सतत सल्ले देत आलो की कृपया करून हे करू नका। मात्र त्यांनी एक ब्रेक करताना, एक पोल ब्रेक करताना तो झाला ब्रेक इतका चुकीचा की ही इमारत स्लॅबमध्ये गेली। ती स्लॅबमध्ये कोलॅप्समध्ये आडवी झुकल्यामुळे शेजारी इमारत आणि दोन्ही इमारतींच्या मधलं अंतर हे खूप कमी आहे, उदाहरणार्थ 6 ते 8 फुटाच्या आसपासच अंतर आहे दोन्ही इमारतींच्या मधलं। ते अंतर 6 ते 8 फुटाचं अंतर कमी असल्यामुळे त्यातनं धोका वाढला गेलेला आहे इतर इमारतींना, त्यामुळे शेजारी असणाऱ्या दुसऱ्या इमारतींमधल्या सर्व नागरिकांनाही आम्ही सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठेवलेलं आहे। पण आपण बघू शकतोय की या ठिकाणी स्लॅब जो आहे तो आतला कोसळतोय, पावसाचे दिवस आहेत, हा सगळा भाग जो आहे तो ओला झालेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आता सगळा स्लॅब रिकामा करायचा असेल कारण ही रहिवासी इमारत आहे, अक्षरशः आता जरी आतमधलं काही वाजलं तरी ते नागरिकांची धडकी भरतीये। पुन्हा एकदा नागरिकांना काय तुम्ही आवाहन कराल, या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा या संबंधित विभागाचे जे लोक आहेत ज्यांनी हे सगळं पाडायचं काम घेतलेलं आहे त्यांना काय सांगाल? आत्ता आम्ही अग्निशामक दलांनी सर्व इमारतींमधील भाग हे निरस्त केलेले आहेत, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेतलेले असून इतर यंत्रणा ज्या बोलवून घेतलेल्या आहेत
जसे की आपत्ती व्यवस्थापन आहे, घरपडी विभाग आहे आणि वॉर्ड ऑफिस विभाग आहे, हे सर्व विभाग आता त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी सगळे विचाराधीन आहेत आणि विचार करून त्याच्यावरती पुढील कार्यवाही होणार आहे की जेणेकरून सपोर्ट देऊन आपल्याला ही इमारत इतरांना बाधित कशी होणार नाही याचे प्रयत्न चालू आहेत. आपण बघू शकतो की अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी जरी तैनात असले तरी सुद्धा हा भाग आपण जर पाहिला तर साधारण 2 ते 3 मजल्या एवढी ही बिल्डिंग आहे आणि याचा संपूर्ण भाग जो आहे तो एका बाजूला झुकला गेलेला आहे. खरं तर 5 मजल्याची पर्यंत ही शक्यता आहे इमारत असण्याची, कारण की याची उंची जर आपण पाहिली तर आता हा संपूर्ण भाग एका साईडला कललेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे आणि कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं अशी दाट शक्यता, दाट भीती जी आहे ती नागरिकांमध्ये आहे. सातत्याने आव्हान या ठिकाणी प्रशासनाकडनं, अग्निशमन दलाकडनं करण्यात येते, कारण कुठल्याही क्षणी ही बिल्डिंग जर खाली पडली, अचानकपणे जर काही झालं तर मोठ्या हानीची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासन, संबंधित विभागाचे सगळे जे अधिकारी आहेत किंवा या जागेचे ज्या रिडेव्हलपमेंटचे बिल्डर आहेत ते काय उपाययोजना या ठिकाणी करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब